आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाप्पा, मला माहितीये मी विक्रमची आणि त्याच्या आईशी खोटं वागते, पण हे सगळं मी माझा खरेपणा सगळ्यांसमोर आणण्यासाठी करते. विक्रमने जे केलंय त्यामुळे मी पुरती अडकली आणि हा गुंता सोडवण्यासाठी मला खोट्याचा आधार घ्यावा लागतोय. विक्रमने इतकं सगळं प्लॅनिंगने केलंय ना. जेव्हा आम्ही एकत्र शाळेत नोकरी करत होतो तेव्हा मी त्याला 1000 वेळा सांगितलं होतं की माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाहीये, पण तरीही त्याने त्याचा हट्ट सोडला नाही. माझा संसार मोडण्यापर्यंत त्याची मजल गेली. पण माझं आणि देवाण सरांचं नातं 7 जन्माचं आहे. काहीही झालं तरी मी आमच्यामध्ये दुसऱ्या कोणालाच येऊ देणार नाही. आज हे सगळं मी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी करते आणि या सगळ्या कार्यात मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे बाप्पा. तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे. विक्रम, अरे काळजी करू नकोस, ताई येईलच इतक्यात. आई अगं मी काय सांगू तुला, मला ना 5 मिनिट सुद्धा राहत नाही. मला असं झालं की कधी एकदा सई येते आणि मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. अरे आता फक्त काही वेळेतच प्रश्न आहे ना तुमचं. आता लग्न होणारच आहे इतक्यात, आणि तुझे स्वप्न पाहिलं होतंस त्यात सगळं खरं होणार आहे रे राजा, हो की नाही? आई आई अगं हे सगळं अजूनही अनबिलिव्हेबल आहे माझ्यासाठी. ये ना पटकन. अरे हो हो हो, अरे एवढं कशाला काळजी करतोयस तू? हे बघ, सईने खूप सहन केलंय रे. तिच्या लोकांनी तिला धोका दिल्यापासून ती खूप दुखावली आहे रे. हो, आणि परत तू जे तिला फसवलंयस ते ती इतक्या सहजासहजी विसरू शकणार नाही. त्याच्यामुळे तुला आता तिच्याशी वागताना नीट जपून वागायला लागेल. हो, आणि तिला जपायला लागेल. तिचं मन तुला समजून घ्यावं लागेल, हो की नाही? तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. आपण ना सईला त्रास होईल असं बिलकुल नाही वागायचं. ती म्हणेल ना तसंच करूया आपण. आई बघ, आता तेवढ्या विश्वासाने आली आहे की नाही तुझ्याकडे? हो. मग तिचा हिरमोड नको करूस. हा चल जा, तुला गुरुजी बोलवत होते. त्यांना काय हवंय नकोय ते बघ. अरे सई येईल तितक्यात. जा जा लवकर जा. हो हो. आई तर ती आहे ना आली की तिला बघशील ना जरा. हो हो हो